मुंबई महानगर पालिका चुनाव से पहले यूबीटी शिवसेना को लगा बड़ा झटका। ठाकरे गढ़ के शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख और कई गढ़ प्रमुखों ने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ शिंदे शिवसेना में शामिल हुए। युवा सेना सचिव राज सुर्वे और शिवसेना के पूर्व नगर सेवक बालकृष्ण ब्रित के नेतृत्व में ठाकरे गढ़ के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने पक्ष प्रवेश किया। ठाकरे गढ़ के शाखा क्रमांक 3 के शाखा प्रमुख अजीत यादव और उप शाखा प्रमुख जगदीश भाले, प्रवीण मोरे, सुरेश गुरव, सुनील गोवालकर और अन्य कार्यकर्ताओं ने शिंदे गढ़ में प्रवेश किया। ठाकरे गढ़ के कार्यकर्ताओं का विभाग प्रमुख उदेश पाटेकर के कार्य को लेकर नाराजगी थी, जिसको लेकर यूबीटी शिवसेना के कार्यकर्ताओं ने शिंदे शिवसेना में पक्ष प्रवेश किया। सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की आम्हाला ना पक्षाची अडचण होती ना उद्धव साहेबांची अडचण होती। अडचण फक्त आणि फक्त विभाग प्रमुखांची होती। विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांचं वागणं अतिशय कार्यकर्त्यांसोबत चुकीचं आहे व संघटन बांधणीमध्ये पण ते असफल राहिलेले आहेत। जेव्हापासून ते विभाग प्रमुख झालेले आहेत तेव्हापासून संपूर्ण पक्षाला गळतीच लागलेली आहे। विभाग क्रमांक 1 मध्ये गळतीच लागलेली आहे। थोड्या दिवसा अगोदर आपण पाहिलं तर तेजस्विनी घोसाळकर सुद्धा उदेश पाटेकरांना व्हॉट्सअप करून राजीनामा देण्याचं काम केलेलं होतं, ते स्वीकारलं नव्हतं। उदेश पाटेकरांचं काम कुठे ना कुठे तुम्हाला हे वाटतंय का, म्हणजे ते बरोबर काम करत नाहीये का? 100% ते बरोबर काम करत नाहीये। ते पक्षामध्ये स्वतःची दुश्मनी काढण्याचं काम करत आहेत। विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांना जे लाया आणि ते कुरमुरे खायला घातलेले अंगणवाडीचं जे खाणं येतं तसं त्या प्रकारे खायला आम्हाला कार्यकर्त्यांना दिलं होतं। त्याचा आम्ही निषेध केला, म्हणून त्यांनी आमची शाखा प्रमुख पदावरून वरती वर्णी लावली। हे आमच्या पक्षप्रमुखांना माहिती असतं तर त्याला जोड्याने हाणलं असतं। तुम्हाला काय वाटतं की जे संघटना शिवसेना जे संघटना आहे ठाकरे गटाची, तिथे खालच्या पातळीवरती काम बरोबर चाललेलं नाही असं वाटतंय का? प्रत्येक शाखेमध्ये असंच तुम्हाला दिसतंय का? साहेब, इथे 21 शाखेचा एक विभाग आहे। ह्या 21 शाखेच्या एक विभागाप्रमाणे हा विभाग प्रमुख अतिशय असफल आहे। यांची सफलता नाहीये। यांच्या कारकिर्दीमध्ये एक नगरसेवक ते स्वतः निवडून आले तरी खूप मोठी गोष्ट आहे। फक्त त्यांच्यामुळे तुम्ही जात आहात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं तुमची सुद्धा नाराजी तुम्ही आहात त्यांच्या? आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर कोणतीही नाराजी नाहीये। आमची नाराजी फक्त आणि फक्त विभाग प्रमुखावर आहे आणि त्यांना कंटाळून म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक एक मताने, मी कोणावरही फोर्स केला नाही, मी कोणालाही बोललो नाही, ग्रुपमध्ये मेसेज टाकला। सगळ्या शिवसैनिक आणि उपशाखा प्रमुख गटप्रमुखांचा जेवढे होते त्यांचा मला समोरून मेसेज आला की दादा आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल। साधारण किती पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश केलेला होता? आज आम्ही नाही बोललात तरी एक 60 पदाधिकारीच्या प्लस आम्ही म्हणजे शिवसैनिक आणि पदाधिकारी प्रवेश केलेला आहे। आमचे शाखा प्रमुख अजितदादा जाधव हे प्रत्येकांकडे कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचून काय समस्या आहे तुमच्या विचारत होते आणि त्यांचा एवढा जनसंपर्क होता की लोकांच्या गोरगरिबांच्या घरी पोहोचत होते ते, पण ते त्यांना बघवलं नाही विभाग प्रमुखांना आणि त्यांनी यांच्यावरती अन्याय केला आणि त्यांना ह्या पदावरनं काढलं, कारण की हा कदाचित आमच्या पुढे निघून जाईल हे त्यांच्यामध्ये भ्रम होतं आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीने अजितदादाच्या पाठी उभे राहिले। मी सुनील कावनकर, ॲक्च्युली मी कोकणामधून येतो आणि माझं इथल्या स्थायिक केतकीपाडा शाखा क्रमांक 3 इथला मी उपशाखा प्रमुख आहे। आणि असं आहे की आमचा जो शाखा प्रमुख आहेत अजितदादा जाधव यांनी जी इथली जी बांधणी केली होती ती अतिशय सुंदर होती आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी खूप पोषक होते। पोषक वातावरण असताना आमच्या शाखा प्रमुखांना त्यांनी एक वरचं पद देऊन त्यांना बाजूला हटवलं गेलं आणि बाजूला हटवलं गेल्यानंतर आम्ही जे कार्यकर्त्यांनी आम्ही एक जो उठाव केला तो उठाव असा होता की आम्हाला हे मान्य नाही, कारण आमच्या विभाग प्रमुखांनी काहीतरी त्यांची स्वतःची अशी म्हणजे बोलतात ना स्वतःचं पर्सनल लेवलवरती काहीतरी अजितदादांबरोबरचं एक हे काढल्यामुळे त्यांनी अजितदादांना बाजूला केल्यामुळे आणि आम्ही असा उठाव केला की आम्हाला नाही, आम्हाला आमचा शाखा प्रमुख अजितदादा जाधवच पाहिजे। आम्ही त्याच्यासाठी खूप लढा दिला। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपशाखा प्रमुख होतो, प्रवीण अशोक मोरे। आता मी शिंदे शिवसेना, ती शिवसेनाच म्हणायला लागली, खरी शिवसेना ती, कारण की इथे जे होतं राजकारण त्या राजकारणापासून ते जे समाजकारण जे करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे
त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेच्या नावाखाली जी शिवसेना झाली आता ती खरी शिवसेना आहे.